असतो. अशा काही रात्री गेल्या ज्यात काळवंडलो असतो, अशा काही वेळा आल्या ज्यात उरलो नसतो. वादळ असे भरून आले तारू थडकणार होते. वादळ असे भरून आले तारू थडकणार होते. लाटा अशा घेरत होत्या काही सावरणारे नव्हते. डाव असे पडत होते की सारा खेळ उधळून द्यावा. डाव असे पडत होते की सारा खेळ उधळून द्यावा. विरस असे झाले होते की पुरा जीव विटून जावा. कसे निभावून गेलो कळत नाही कळले नव्हते. कसे निभावून गेलो कळत नाही कळले नव्हते. तसे काही जवळ नव्हते, फक्त हाती हात होते. फक्त हाती हात होते. फक्त हाती हात होते. याच हातांच्या आणि मनगडाच्या बळाच्या ताकदीवर हाकेला धावणारी माणसं सोबत घेऊन ज्यांनी रयतेचं स्वराज्य स्थापन केलं ते स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि शौर्य धुरंधर छत्रपती शंभूराजे यांना त्रिवार अभिवादन करतो. त्याचबरोबर या कोल्हापूरच्या पुरोगामी मातीला आपल्या शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक या क्रांतीतून या कोल्हापूरचं नाव जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम करणारे कोल्हापूर संस्थानचे अधिपती राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि त्यांच्याच जनघराण्याचा वसा आणि वारसा सांभाळणारे स्वर्गीय राजे विक्रमसिंहजी घाडगे ज्यांनी हा शाहू परिवार या ठिकाणी निर्माण केला. आणि या शाहू परिवाराच्या निमित्तानं एक एक माणूस जोडण्याचं काम आणि कसब या माणसानं जपलं आणि आपल्यातलं राजेपण बाजूला ठेवून रयतेमध्ये मिसळून राजा कसा असावा हे आधुनिक जगाला दाखवण्याचं काम स्वर्गीय विक्रमसिंह राजेंनी केलं. त्या आदरणीय विक्रमसिंह राजेंच्या पवित्र स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. आणि अतुल कुंभार मी आपणा समोर बोलण्याची दिशा स्पष्ट करू इच्छितो. आज राजे फाउंडेशनच्या माध्यमातून आदर्श शिक्षक आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा सत्कार सोहळा पुरस्काराच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आदरणीय आई साहेब, आदरणीय राजेश साहेब, आदरणीय वहिनी साहेब, उपस्थित सर्व शिक्षक स्टाफ, या ठिकाणी उपस्थित विचारमंचावरील सर्व मान्यवर, या ठिकाणी खास करून उपस्थित असणारे सर्व सत्कार मूर्ती, त्यांचा संपूर्ण परिवार, या राजेंच्या कार्य आणि कर्तृत्वावरती प्रेम करणारे आपाप सारी मंडळी या ठिकाणी जे उपस्थित आहेत, आपण सर्वजण. खऱ्या अर्थानं मला आजचा हा आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी प्राप्त झाला सांगायला आश्चर्य वाटतं आणि एक अभिमानाची गोष्ट वाटते. मी राधानगरी तालुक्यातला आहे, सरवडे गावचा आहे, तिथं मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करतो. पण प्रांत आणि सीमा राजश्री शाहू महाराजांनी कधी काम करताना पाहिली नाही, स्वर्गीय राजेसाहेबांनी कधी पाहिली नाही. आणि आज सुद्धा हे पुरस्कार देत असताना आदरणीय समरजित सिंह राजे साहेबांनी सुद्धा ही प्रांत आणि सीमा कधीही कार्याची पाहिली नाही. जो चांगला आहे त्याला वेचला, सोबत घेतला आणि नाविन्याची कास धरून त्याला वरती नेण्याचं, सोबत नेण्याचं काम आज हे व्यक्तिमत्व करतंय. एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं राजे साहेबांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. परवाच NDTV मराठीवरती राजे साहेबांची संपूर्ण मुलाखत मी घरी पाहत होतो. विजन कसं असावं, राजकीय वसानी वारसा मिळाला म्हणून राजकारणामध्ये न आलेला माणूस आहे. लक्षात घ्या, वसानी वारसा फक्त मिळाला म्हणून हा व्यक्ती राजकारणामध्ये आला नाही. स्वतः ते सीए आहेत, आदर्श व्यक्तिमत्व असणारे, एक विजन असणारं व्यक्तिमत्व, एका खेळामध्ये ते राष्ट्रीय खेळाडू सुद्धा आहेत. या साऱ्या गोष्टी त्यांच्या विचारांच्या जर पाहिल्या आणि विचारांची पातळी कुठपर्यंत आहे, ज्यावेळी आपण त्यांच्या सानिध्यामध्ये जातो त्यावेळी या व्यक्तिमत्वाची उंची आपल्याला कळते. जमिनीमध्ये पाय घट्ट देऊन आकाशाची उंची गाठणारं व्यक्तिमत्व आदरणीय राजे साहेब आहेत. राजे साहेबांच्या बद्दल बोलताना इतकंच म्हणेल, ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे, ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे, लेकिन मुझे गिराने में लोग कहीं बार गिरे. दोस्तों सवाल जहर का नहीं था, दोस्तों सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया, लेकिन लोगों को तकलीफ तब हुई जब मैं जी गया, जब मैं जी गया. राजे साहेब, या निमित्तानं मी आपल्याला इतकंच सांगेन, आज समाजामध्ये तुम्ही वावरत असताना, या सगळ्या कार्यामध्ये तुम्ही जात असताना अनेक विघ्न तुमच्या समोर येतील, पण ही विघ्न टाळून तुम्हाला पुढे जायचं आहे. पुढे जाणारा माणूस कधी मागे वळून बघत नाही. आणि एक गोष्ट अधोरेखित या निमित्तानं करावी लागेल, राजे साहेब, येणारा काळ आणि या काळावरती लिहिलेलं नाव आहे राजे समरजित सिंह घाडगे. हा काळ तुमचा आहे, येणारा काळ तुमचा आहे. हा काळ
तुम्हाला सर्वश्रेष्ठ बनवल्याशिवाय राहणार नाही. मला आठवण होते आमचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय विजयसिंह मोरे साहेबांची, ज्यांचं आणि स्वर्गीय राजे साहेबांचं एक अतूट बंधुभावाचं या ठिकाणी नातं होतं. माझा आजचा पुरस्कार मी स्वर्गीय राजे साहेब आणि आमचे संस्थापक स्वर्गीय विजयसिंह मोरे साहेबांच्या पवित्र स्मृतींना या ठिकाणी अर्पण करतोय. समाजामध्ये माणसं अशी असतात जी माणसं आपल्यातून निघून जातात आणि निघून गेल्यानंतर त्यांची किंमत आम्हाला कळायला लागते. म्हणून माणसानं नावापेक्षा कर्तृत्वानं मोठं असावं. हे कर्तृत्व मिळवण्याचं काम शाहू परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी होतंय. अहो विजन कसं असावं हे रक्तामध्येच राजे साहेबांचे आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये डिस्टिलरीचा प्रकल्प नव्हता. त्या 2000 साली स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेबांनी डिस्टिलरी चालू केली. 2001 ला प्रोडक्शन चालू झालं. आजच्या घडीला शाहू कारखान्याचे जवळजवळ 70 ते 80 पुरस्कार राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे आहेत. ही साधी सुधी आणि खायची गोष्ट नाही. इतकंच नाही, राजे बँक आहे. या राजे बँकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अण्णासाहेब पाटील महामंडळाचा वारसा किंवा त्यांचा विचार त्या आर्थिक कर्ज वाटपातून या ठिकाणी त्यांनीच साधला. राजे दूध संघ असेल, शाहू ग्रुपच्या माध्यमातून हे सगळं हे शिक्षण मंदिर आहे. एक आदर्श शिक्षण मंदिर जिल्ह्यामध्ये नावाजलेलं हे आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये वावर असणारे हे घाडगे परिवार आपणा तुपणा सर्वांच्या काळजापर्यंत पोहोचतोय. काळजामध्ये निश्चित राजा म्हणून आम्हा तुम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे, स्थान आहे. फक्त आपल्या जवळ, आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये त्यांना आपण या ठिकाणी आपण एक संधी द्यायची आहे. ही संधी त्यांना मूर्तिमंत करण्यात अशी, ही संधी त्यांना भविष्यामध्ये भविष्याचा वेध घेण्यासाठी आपणा सर्वांचा जास्त वेळ न घेता राजे साहेबांना शुभेच्छा देताना मी इतकंच म्हणेन. आणि तत्पूर्वी माझ्या या पुरस्कारासाठी आदरणीय हिरुगडे सर बानगे, रवींद्र मांगले, आमचे प्राचार्य आदरणीय विक्रमसिंह मोरे सर, माझा संपूर्ण स्टाफ, या ठिकाणी असणारे आदरणीय खोत सर, रंगराव तोरसकर सर, आदरणीय ताईशेटे सर, तोरसे मॅडम, सुतार सर, या सर्वांचंच मी आभार व्यक्त करतो. आणि राजे साहेबांना शुभेच्छा देताना इतकंच म्हणतो, महाराष्ट्राच्या या भावी पिढीला आकार देत या मातीला, महाराष्ट्राच्या या भावी पिढीला आकार देत या मातीला राजे साहेब उजळी टाकू भविष्याला. याच शुभेच्छा आज तुम्हाला, याच शुभेच्छा आज तुम्हाला. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.